नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ट्रेडिंगच्या जगात खूप खूप महत्वाचा आहे. तो विषय आहे शिस्त. खरं तर ही एकच गोष्ट आहे जी एका यशस्वी आणि अयशस्वी ट्रेडरमध्ये जमीन आसमानाचा फरक निर्माण करते. चला तर मग हा नेमका काय प्रकार आहे ते सविस्तर पाहूया. हा प्रश्न कदाचित अनेकांना पडला असेल, नाही का? की आपल्याकडे एक चांगली सिस्टीम आहे, आपण अभ्यासही केलाय, पण तरीसुद्धा अकाउंट मात्र लाल रंगातच दिसतोय. असं का होतं? गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये नाहीये, ते आपल्या आतच दडलेलं आहे. तर मग एका ट्रेडरसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज, खरं आव्हान काय आहे? ते काही एखादा भारी इंडिकेटर किंवा गुप्त स्ट्रॅटेजी शोधणं नाहीये. खरं आव्हान आहे स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवणं. आणि इथेच सगळा खेळ आहे. बहुतेक ट्रेडर अयशस्वी होतात कारण ते स्वतःचं बनवलेले नियम पाळत नाहीत. भीती, लोभ, आशा यांसारख्या भावना इतक्या प्रभावी ठरतात की त्या एका विचारपूर्वक बनवलेल्या ट्रेडिंग प्लॅनवर सहजपणे पाणी फिरतात आणि आपले निर्णय चुकवतात. मग यावर उपाय काय? तर तो उपाय आहे शिस्त. आणि शिस्त म्हणजे काहीतरी बंधन किंवा शिक्षा असं समजू नका. उलट शिस्त म्हणजे बाजाराच्या अनिश्चिततेच्या वादळातून आपल्याला सुरक्षितपणे मार्ग दाखवणारं एक दीपगृह आहे. अगदी बरोबर. जसं समुद्रात वादळ येतं आणि ते दीपगृह जहाजाला योग्य दिशा दाखवतं ना, अगदी तसंच ट्रेडिंगच्या जगात जेव्हा भावनांचं वादळ येतं तेव्हा शिस्त आपल्याला योग्य मार्गावर ठेवते आणि मोठ्या नुकसानीपासून वाचवते. चला आता शिस्त म्हणजे नेमकं काय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. ट्रेडिंगमधली शिस्त म्हणजे बाजारात काहीही होऊ दे, मनात कितीही भीती किंवा लोभ येऊ दे, आपण जो आपला ट्रेडिंग प्लॅन बनवला आहे, जे नियम ठरवले आहेत त्यांना तंतोतंत चिकटून राहणं. यात कोणतीही तडजोड नाही. ठीक आहे, शिस्त महत्वाची आहे हे तर कळलं, पण ती स्वतःला लावायची कशी? आता ही खूप मोठी गोष्ट वाटते, पण आपण तिला काही सोप्या कृती करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये विभागू शकतो. बघा, यशाचा मार्ग या 4 मुख्य पायऱ्यांमधून जातो. सगळ्यात पहिलं एक पक्की योजना, एक प्लॅन हवा. तो तयार झाल्यावर योग्य संधीसाठी संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. संधी मिळाली की प्रत्येक ट्रेडमध्ये आपली जोखीम नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? तर एका ट्रेडमध्ये आपल्या एकूण भांडवलाच्या 1% जास्त जोखीम न घेणं आणि सगळ्यात शेवटी जे काही नियम बनवले आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन करणं, हेच यशाचं खरं गमक आहे. ट्रेडिंग करताना ना आपल्या मनात अनेक भावनिक वादळं येत असतात. भीती, लोभ आणि निराशा हे आपले सगळ्यात मोठे शत्रू आहेत आणि शिस्तच आपल्याला या वादळांमध्ये टिकून राहायला मदत करते. आता विचार करा, एक बेशिस्त ट्रेडर काय करतो? थोडासा नफा दिसला की भीती वाटते आणि तो लगेच ट्रेड बंद करतो. तोटा होऊ नये म्हणून स्टॉप लॉस काढून टाकतो किंवा त्याला खाली सरकवत राहतो. बाजारात काहीही सेटअप नसताना उगाच ट्रेड घेतो. आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणखी मोठे ट्रेड्स घेतो, ज्याला रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. हे सगळे निर्णय फक्त नुकसानीलाच आमंत्रण देतात. आणि याच्या अगदी उलट एक शिस्तबद्ध ट्रेडर काय करतो? तो ट्रेड घेण्याआधीच ठरवतो की त्याचा स्टॉप लॉस कुठे असेल. तो आपल्या भांडवलानुसार योग्य रिस्क घेतो. त्याच्या स्ट्रॅटेजीचे नियम 100% पूर्ण झाल्यावरच तो बाजारात एंट्री करतो. तो तोट्याला घाबरत नाही. तो त्याला खेळाचा एक भाग म्हणून स्वीकारतो. आणि हो, तो आपल्या चुकांमधून शिकण्यासाठी एक ट्रेडिंग जर्नल सुद्धा मेंटेन करतो. बरं, इतकं सगळं का करायचं? या सगळ्या कष्टाचा, या शिस्तीचा शेवटचा परिणाम काय मिळतो? तर तो परिणाम आहे सातत्यपूर्ण निकाल. यामागे ना एक खूप साधं गणित आहे, ज्याला स्टॅटिस्टिकल एज म्हणतात. आता हे ऐकायला अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगतो. समजा आपण एक नाणं 100 वेळा उडवलं तर साधारणपणे 50 वेळा छापा आणि 50 वेळा काटा येतो. तसंच तुमच्या स्ट्रॅटेजीचे नियम पाळून जर तुम्ही 100 ट्रेड घेतले तर कदाचित 60 वेळा नफा आणि 40 वेळा तोटा होईल. हा जो 20 वेळा जास्तीचा नफा आहे ना, तोच तुमचा एज आहे. पण तो मिळवण्यासाठी तुम्हाला शिस्तीने ते 100 ट्रेड पूर्ण करावे लागतील. 1-2 निकालावरून काहीही ठरवता येत नाही. आणि हे एक वाक्य आहे ना, ते या सगळ्या चर्चेचं सार आहे असं समजा. यशाचं रहस्य जगातली सर्वोत्तम स्ट्रॅटेजी शोधण्यात नाहीये, तर तुमच्याकडे जी चांगली स्ट्रॅटेजी आहे तिला अत्यंत शिस्तीने, सातत्याने, बऱ्याच काळासाठी वापरण्यात आहे. तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, आपलं खरं ध्येय काय असायला पाहिजे? सतत नवीन इंडिकेटर आणि नवीन स्ट्रॅटेजीच्या मागे धावणं, की स्वतःमध्ये शिस्तीची एक नवीन, उच्च पातळी गाठण्याचा प्रयत्न करणं? यावर नक्की विचार करा. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.